लिक्विफाईड गॅस. आलं लक्षामध्ये. सो प्रेशर, गॅसियसवर प्रेशर दिलं बघा ना, वाफ आहे, ढग बनले, प्रेशर 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 वाढलं वाढलं वाढलं, थेंबात रूपांतर झालं, रप्पा 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 पाऊस पडला. आलं लक्षात. त्याचं पाणी गोळा केलं, फ्रीजमध्ये नेऊन ठेवलं, अजून प्रेशर वाढवलं आपण त्याच्यावर, लगेच ते कशात कन्वर्ट झालं बेटा, सॉलिडमध्ये कन्वर्ट झाला. पुढे प्रश्न विचारलेला आपल्याला, व्हॉट ब्रिंग्स अबाउट अ चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर. वारे वा, भारी प्रश्न विचारला. ओके, व्हॉट ब्रिंग्स अबाउट अ चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर. द्रव्याची अवस्था कोण बदलवतंय, चला कोण जबाबदार आहे त्याच्यासाठी, असा प्रश्न विचारलेला. अरे कोण है रे, उसका नाम हमें बताओ. चल बाबा, दोन गोष्टी आहेत. नंबर एक आहे ते म्हणजे टेम्परेचर. आलं लक्षात. त्याला आपण आपल्या भाषेत इथं म्हणूया हीट. हीट एक फॅक्टर आहे जो की काय करतो, स्टेट ऑफ मॅटर चेंज करतो. आणि दुसरी एक भानगड आहे, तिला म्हणायचं आहे प्रेशर. काय म्हणायचं आहे, प्रेशर. लक्ष द्या. सॉलिड पदार्थ आहे, त्याला हीट दिलं की त्यानं लिक्विड मध्ये कन्वर्ट होतंय, लिक्विडला हीट केलं की त्यानं लगे गॅसियस मध्ये कन्वर्ट होते. लक्षामध्ये घ्या. म्हणजे स्टेट ऑफ मॅटर चेंज कोण करायला लागले, हीट चेंज करायला लागले. आलं लक्षामध्ये. का बरं असं व्हायला लागले, लक्ष दे, का बरं असं व्हायला सांगतो बेटा. वेन यू हीट द सॉलिड सबस्टन्सेस देन बरं का धमताना डान्स करायला सुरू करतात. एखादा पदार्थ कशापासून बनलाय, मॅटर कशापासून बनलाय, ऍटम्स पासून बनलाय. हीट केल्यामुळे काय होतंय, ऍटम डान्स करायला लागतात. तुला जर माझ्यावर भरोसा नसेल तर जिथं हीट चालू आहे त्या तव्यावरती, गरम तव्यावरती बसून बघ मग कसा डान्स करतो. आलं लक्षामध्ये. म्हणजेच काय आहे, तर तुम्ही गतीमध्ये येत आहे. उष्णतेमुळे पदार्थाचे अणू गतिमान होतात आणि त्यामुळे ते काय एक्सपांड व्हायला सुरू करतात. एक्सपांड होतात एक्सपांड होतात एक्सपांड होतात. लक्षात घ्या. आणि सॉलिड मधले थोडे एक्सपांड झाले की लिक्विड मध्ये कन्वर्ट होतात. लिक्विड अजून एक्सपांड झालं की टाटा बाय बाय, गॅस कुठं बी पळाला. लक्षात घ्या. गॅसेस मध्ये कन्वर्ट होतात. आणि ह्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे, हीट रिस्पॉन्सिबल आहे. दुसरी बात, प्रेशर. एखादा पदार्थ सॉलिड अवस्थेमध्ये आहे म्हणजे प्रेशर खूप आहे. थोडं प्रेशर रिलीज करा, लिक्विड मध्ये कन्वर्ट होते. अजून प्रेशर रिलीज करा, गॅसेस मध्ये कन्वर्ट होते. बरं, ह्याच्या उलट चला. वेन यू अप्लाय प्रेशर ऑन द गॅस इट इज कन्वर्टेड इंटू लिक्विड. जसं की सिलेंडर मध्ये भरलेला गॅस, नावाला गॅस आहे, सिलेंडर मध्ये लिक्विड आहे. बघ जरा हलवून, खळ खळ खळ, म्हणूनच नाव पडले LPG, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. की नाही गंमत. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट टू चेंज द स्टेट ऑफ मॅटर इज द हीट अँड प्रेशर. ह्या दोन गोष्टी आहेत. डू ऑल सबस्टन्सेस हॅव द सेम प्रॉपर्टीज. ना मुन्ना नाही है. सगळ्या पदार्थाचे गुणधर्म सारखे असतात का, नाही 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 नाही. सर्वच प्रकारच्या पदार्थाचे प्रॉपर्टीज सारखे कसे असतील. द प्रॉपर्टीज ऑफ डिफरंट सबस्टन्सेस आर डिफरंट. आहे की नाही, बरोबर आहे. वेगळे वेगळे असतात. बरं का. त्याची कारणं वगैरे बघत बसायचं नाही आपल्याला. चला बाबा, क्लासिफाय द फॉलोइंग सबस्टन्सेस अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज.